वरच विश्वास करू नका. कोणाच्याही स्वाधीन मुलं करू नका. कोणाच्याही बरोबर आपली मुलं दुकानापर्यंत नाही गेले पाहिजे. 10 वर्षाच्या वयोगटातल्या आतल्या मुलांशी तर बोलणं खूप जरुरी आहे. मी तर बोलेल 12 वर्षाच्या मुलांच्या आतल्या 12 वर्ष मुलं जे आहेत त्या वयोगटातल्या आतल्या मुलांना त्यांच्याबरोबर वारंवार बोलणं खूप गरजेचं आहे. की बाहेर एवढा समाज घाणेरडा आहे. त्यांना ते आपण बोलतो बॅड टच, गुड टच काय असतं, त्यांना काय कळणार आहे आणि आपण काय समजवणार आहे. त्यापेक्षा आपण सगळ्यात उत्तम आहे की आपल्या मुलांना ना खूप छान अगदी आपल्या नजरेत कैद करा आणि वरिष्ठांची, घरातल्या वयस्कर माणसांची त्याच्यामध्ये सपोर्ट घ्या. त्यांचं लक्ष मुलांवर असतं. कधी तुम्ही बाहेर गेलात तर ते घर सांभाळतात. जुने माणसं बोलायचे की घरामध्ये वयस्कर माणसं असली की घराला एका प्रकारचं टाळं असतं. तसं ते घरातलं टाळं आहे. आणि जर असं कधी वाटलं की आपलं मूल इकडे तिकडे गेलेलं आहे, कोणावर डाऊट येतोय तुम्हाला, तर त्या डाऊट आला की त्याच्या घरी जाऊन फक्त चौकशी करून येऊ नका. त्याला फक्त बघून विचारून येऊ नका. पहिले डाऊट आलेल्या माणसाला मी तर बोलते त्याच्या घराला चांगली कडी घाला बाहेरून. त्याला पहिले लॉक करा. नंतर याच्यावर डाऊट आहे म्हणून पहिले एखादी कंप्लेंट करा आणि त्याला पळून जायची संधी देऊ नका. कारण बोलता बोलता मुलं नजरेच्या आड होत आहेत, चोरीला जात आहेत ते तर वेगळंच आहे. पण हे असं मूल आपल्या हातामध्ये पडणं म्हणजे कुठून आणायचं? आईबापांनी एवढी सहनशक्ती कुठून आणायची? जिथे जी मरून जाण्यासारखं आहे ना हे सगळं. म्हणून थोडंसं खरंच घरातल्या सगळ्याच माणसांना धरून राहा, एकमेकांचा सपोर्ट घ्या. कारण एकटी आई आणि एकटे वडील आता मुलं सांभाळण्या इतके कमी पडत आहेत. म्हणून हे एवढे न्यूज कानावर येत आहेत. सगळेच फॅमिलीला धरून राहा, मुलांवर लक्ष द्या. आणि वाटतं कधीतरी असं की एवढ्या महागाईच्या जमान्यामध्ये घरामध्ये कोणी बसून खाणारं असेल, कोणी आजारी असेल, कोणी आपल्याला विनाकारण त्यांना पोसायचं आहे असा भाव ज्या वेळेस मनात येतो तर नक्की लक्षात ठेवा, आपल्या घरातला कधी कधी तो चुलासुद्धा त्यांच्या भाग्यामुळे जळत असतो. ते अन्नधान्य पिकत असतं किंवा शिजत असतं. घरामध्ये अन्नपूर्णेला एवढी जी बरकत असते, भरभरून अन्न शिजल्या जातं, सगळ्यांच्या मुखात घास जातोय. तर आपल्याला फक्त दिसतं ते दिसायला की काही माणसं बसून आहेत किंवा त्यांच्या सेवा आपल्याला फक्त करावे लागतात किंवा हे माणसं